10वीच्या संस्कृतच्या पुस्तकामध्ये समास नावाचा भाग आहे. दोन प्रकारे विग्रह होतात. कसे? शाब्दिक विग्रह. जसं की तुम्हाला माहिती आहे तथैव शब्द असा लिहिला समजा तथैव, तर याचा संधी विग्रह कसा करतो आपण? तथा अधिक काय करतो? तथा अधिक एव करतो. बरोबर? कसं करतो? तथा अधिक. पण हा समास काय आहे? समासाचा नेमका अर्थ असा आहे की कुठलाही शब्दाचा वेगळ्या प्रकारचा अर्थ कसा होतोय ते सांगितलं जातं. जसं 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये जवळजवळ समास हा 3 ते 4 मार्काला याच्यावरती प्रश्न आहे. जसं की पहिले समासाचे 4 मेन प्रकार आहेत, 4 मुख्य प्रकार आहेत. त्यातला आपण पहिला बघूया द्वंद्व समास. द्वंद्व कुठला? द्वंद्व. काय नाव? द्वंद्व म्हणायचं तुझं बरं. द्वंद्व. द्वंद्व म्हणजे लक्षात ठेवायचं दोन कोणीतरी व्यक्ती किंवा दोन वस्तूंचा समूह असतो. काय असतं? दोन व्यक्ती असतात. दोन व्यक्ती कशा? द्वंद्वामध्ये 2 प्रकार आहेत. ते प्रकार पहिले सांगतो. पहिला त्यातला प्रकार आहे तो म्हणजे इतरेतर द्वंद्व. कुठला आहे? म्हणा आहे इतरेतर द्वंद्व. हा ओळखायचा असतो. इतरेतर द्वंद्व. इतरेतर द्वंद्व मध्ये कंपल्सरी 2 जण असतात. 2 वस्तू अथवा 2 मनुष्य असतात. कोण कोण असतात सांगा चला? 2 मनुष्य किंवा 2 वस्तू असतात. कसं ओळखायचं? जसं की उदाहरणार्थ काय? रामकृष्ण हा कायम द्विवचनामध्ये असतो. कसं? द्विवचनामध्ये असतो. रामकृष्ण. किती लोक आहेत? राम आणि कोण आहे? कृष्ण. बरोबर का? राम आणि कृष्ण. ह्याची फोड करताना कसं केलं जातं? याचा विग्रह कसा केला जातो? सामासिक विग्रह. रामः च कृष्णः च. प्रथम विभक्तीमध्ये करायचं. कृष्णः च रामः च कृष्णः च इतरेतर द्वंद्व म्हणायचं. येतं उदाहरण रामकृष्ण असं उदाहरण येतं. फोड कसं करणार? रामः च कृष्णः च. अजून एक सांगतो. चला तू सांग. धन हे पहिलं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण बघा. धनधान्यानी. आता असं जर उदाहरण आलं तर दुसऱ्या शब्दाच्या विभक्तीमध्ये पहिल्या शब्दाला कन्वर्ट करायचं, बदल करायचा. धान्यानी. धान्यम हा शब्द नपुंसकलिंगी आहे. धान्यम, धान्ये, धान्यानी. याला सुद्धा धन आणि धान्य यांचा समूह आहे. बरोबर का? धन आणि धान्याचा समूह आहे. मग धान्यानी याची सुद्धा या धनाची विभक्ती सुद्धा धान्यानी सारखीच करायची. कसं? धनानीच का केली आपण अनेक वचने? कारण या दुसऱ्या शब्दाची म्हणजे दुसऱ्या पदाची विभक्ती अनेक वचने आहे म्हणून आपण पण तसंच करायचं, बहुवचन करायचं. धनानीच धान्यानी च. च म्हणजे आणि असतं. च म्हणजे आणि. धन आणि धान्य हे सगळे मिळून धान्यानी च. समास कुठला झाला? इतरेतर द्वंद्व असं ओळखायचं. आता ह्यातला दुसरा प्रकार आहे. द्वंद्व मधला दुसरा प्रकार आहे. तो दुसरा प्रकार म्हणजे कुठला आहे? समाहार द्वंद्व. समाहार म्हणजे समूह. समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व. कसं ओळखायचं समाहार द्वंद्व? समूह. आता अनेक जण आले. याच्यामध्ये किती लोक होते? या समासामध्ये किती जण होते? 2 जण होते. इतरेतर द्वंद्व मध्ये 2 जण होते. आता अनेक असतात. जसं की धन, धान्य, पुष्पाणी. किती जण झाले सांगा आता? किती जण झाले सांगा? धन, धान्य, पुष्पाणी. किती जण झाले? 3 जण. आता यांचा समूह आहे. लिहिणार कसं? याच्यामध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे हे सगळं मिळून एकच शब्द दिलेला आहे. धन, धान्य, पुष्पाणी. ह्याला सगळ्यांना म्हणून एकच म्हणतात. आपण नाही म्हणत पत्रम, पुष्पम, फलम, तोयम आहे की नाही? म्हणजे पत्र म्हणजे पान, फुल, फळ यांचा समूह. तसं धन, धान्य आणि पुष्पाणी या सर्वांचा समूह. मग ह्याच्यात कन्वर्ट करायचं. ह्याची विभक्ती सांग. पुष्पम, पुष्पे, पुष्पाणी, प्रथमा. वनम मध्ये वनाने प्रथमासारखं घ्यायचं. बरोबर की नाही? म्हणून ह्याला पण कसं लिहिणार? धनानी. तो सांगा. चल. धनानी च धान्यानी च पुष्पाणी च या सर्वांचा समाहार आहे. पुष्पाणी च एतेषां समाहारः.
एतेषां समाहारः. किती जण झाले? 2 जण असले तर कुठला समास म्हणणार सांग बरं? सांबार. फोड कशी करणार? रामाच्या कृष्णाच्या. अनेक लोक असले तर कसं करणार? धनानीच धान्यानीच पुष्पाणीच एतेषां समाहार. समाहार म्हणजे काय असतोय? आपल्या मूळ भाषेमध्ये समूह, एवढ्या लोकांचा समूह आहे.